कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सुरू। 1 एप्रिल रोजी या यात्रेचा मुख्य दिवस। कामदा एकादशीपासूनच ज्योतिबा डोंगर भक्तांनी फुलून गेला। मानाच्या सासनकाठा डोंगरावर दाखल। मुंबईतील कमाल तापमानामध्ये वाढ, उकाड्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त। 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईकरांना करावा लागतोय उकाड्याचा सामना। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर। जालन्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू। शेती पिकांना मोठा फटका। आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट। जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट। मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। ठाणे, कोकण, कोल्हापुरात येलो अलर्ट। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। भोकरदनमध्ये लग्नाला पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला। वऱ्हाडींची तारांबळ, विधी घ्यावे लागले आटोपते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीसह गारपीट। संभाजीनगरमधील काही गावात गारांचा खच। अवकाळी आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान। सोलापुरात अमित ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी। पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। नुकसानग्रस्तांच्या बांधावर जात पाहणी। अमित ठाकरेंकडून शेतकऱ्यांना दिलासा। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्या 2,47,00,000वरून थेट 1,76,00,000 तर लाडकीच्या केवायसीसाठी आज शेवटचा दिवस। देशामध्ये उद्यापासून जनगणना प्रक्रियेला सुरुवात। प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये पार पडणार। यंदा प्रथमच स्वगणनेचा पर्याय। नवीन आर्थिक वर्षात अनेक नवे बदल होणार। नवीन कर प्रणाली लागू होणार, तर पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियमही बदलणार। घरगुती व्यावसायिक गॅसचे दरही वाढण्याची शक्यता। मुंबईकरांना वीज दराचा दिलासा। बेस्ट, टाटासह अदानी कंपनीची वीज 1 रुपयाने स्वस्त। उद्यापासून नवे दर लागू होणार। विद्यार्थ्यांना गुणपत्रक, प्रमाणपत्र एकत्रित। 10वी-12वीसाठी राज्य मंडळाचा निर्णय। गुणपत्रिकावरील विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, सलग नाव, वडिलांचे नाव, आडनाव नमूद करणार। म्हाडाच्या घरांची कोटींची उड्डाणं। अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती कोटीवर। अल्प उत्पन्नधारक अर्ज करणार का? 165 जणांनी अनामत रक्कम भरून अर्ज भरला। मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक। विदर्भासह मराठवाडा विभागाचा आढावा घेणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। शतकापासून भेदभाव केल्याप्रकरणी वंचित समुदायाची माफी मागणार। नेपाळ सरकारचा ऐतिहासिक निर्णय। पुढच्या 15 दिवसांमध्ये माफीनामा जाहीर करणार। आखातामध्ये युद्धाचे ढग, शेतीवर संकट। खरीप हंगामावर अनिश्चिततेचं सावट। अमेरिकी कृषीमाल आयातीसह खत टंचाई। अल निनोमुळे देशात दुष्काळाची भीती।